ऑन होतील आणि हा 3-3 षटकांचा सामना असेल. 18 चेंडू हाताळले जातील याची संबंधित दोन्ही संघांनी नोंद घ्या. जाऊया मेगा फायनलकडे. 2026 खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई, रवळणा स्पोर्ट्स क्लब खेडे, चॅम्पियन स्पोर्ट्स खेडे यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर युवा ग्रामस्थ संघटना मुंबई आयोजित भव्य कोल्हापूर जिल्हा क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल पहिला टॅप केला जातोय. पॉइंट मध्ये खेळाडू तैनात आहेत. एकेरी धाव फलकावरती जोडली जाते. मेगा फायनलचा सामना पनुंद्रे विरुद्ध अरळगुंडी हा भव्य दिव्य सामना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज दाखल झालेत. विनायक पाटील यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे. पुन्हा चांगला बॉल डाऊन ऑफ साइड पंच दंडित करतील. वाईट बॉल तो घोषित केला जातो. एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाते. पहिली आघाडीची जोडी जर पाहिली पनुंद्रे गावाकडनं संकेत आणि प्रदीप ही आघाडीची जोडी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला पॉइंटच्या दिशेने मात्र हलक्या हाताने दिशा दाखवली आहे आणि एक धाव फलकावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. खेळाडू आहे, चुकी झाली आहे. 1 बाउन्स बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय मेगा फायनल मध्ये एक दणदणीत कणकणीत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 4 धावा चौकार पाहायला मिळतोय. 4 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली जाऊन पोहोचते ती म्हणजे एकंदरीत 7 ही धावसंख्या पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. उर्वरित अजूनही पहिल्या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खेळाडू खूपच पुढे उभे होते. त्याच्या डोक्यावरून झेल सुटली आणि बॉल 1 बाउन्स गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पनुंद्रे संघाने मात्र बहुमूल्य कामगिरी केली आहे. व्हाईट बॉल पंचांनी व्हाईट बॉल घोषित केले. एक अतिरिक्त धाव फलकावरती जोडली जाईल. 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या जर पाहिली 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती 4 चेंडूंचा बॉल किती आलेत? 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी विनायक पाटील यांना आपण पाहू शकतो. मेगा फायनलचा सामना 3-3 षटकांचा सामना. पुन्हा एकदा चांगला टप्पा पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू इथं पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली तर 8 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल असेल. त्याचबरोबर या स्पर्धेनिमित्त आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय संदीप दादा खवरे यांचं इथं आगमन झालंय. भारतीय जनता पार्टी महामंत्री वॉर्ड क्रमांक 199 यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. दादा आपलं हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेनिमित्त आपण ह्या दक्षिण मध्य मुंबईमधील लोकप्रिय मैदानामध्ये दाखल झालात त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत असेल. सन्माननीय संदीप दादा खवरे महामंत्री भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 199. एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका. खेळाडू बॉल खाली. इथे अप्रतिम झेल पाहायला मिळते. विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती पहिला धक्का टीम पनुंद्रे या संघाला पाहायला मिळतोय. खेळाडू आउट. एकदा समोरच्या दिशेने मोठा फटका. खेळाडू बॉल खाली. 1 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या पाहिली 8 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन दादा, धन्यवाद. त्याचबरोबर पाहिलं तर किशोर दादा भिंडारी हे देखील इथं आवर्जून उपस्थित झाले. दादा आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. एक षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. बॉलर संघाचे विनायक कोण दाखल झालेत? विशाल. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरं षटक घेऊन दाखल झालेत. अर्थातच विशाल पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये पहिला धक्का विनायक यांच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळालाय. या स्पर्धेनिमित्त षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा मेगा फायनलचा सामना. संतोष वायर लगा दो अंदर. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. बॉल खाली. खेळाडू वेगाने जातोय. फेकी देखील पाहूया चांगली पाहायला मिळते आणि अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. इथे धडपड गोंधळ पाहायला मिळणार आहे कारण की ही अस्तित्वाची लढाई आहे.
अस्तित्व म्हटलं तर कोल्हापूरकरांना चांगलंच माहिती आहे की ट्रॉफी कुठल्या गावात जायला पाहिजे. महत्वाची आहे ट्रॉफी. इथं पैशाला किंमत नसते, परंतु ट्रॉफीला खूप किंमत असते. त्यासाठी लढू शकतात, पडू शकतात, काही करू शकतात, परंतु ट्रॉफी कुठल्या गावात जाणार त्यासाठी हा महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते या दक्षिण मध्य मुंबईमधील महत्वाच्या स्पर्धेमध्ये. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या या स्पर्धेची चर्चा चालू झालेली आहे की मुंबईमध्ये एवढी मोठी स्पर्धा लाईव्ह स्वरूपात दाखवली जाते. बॉल हवेमध्ये विनायक झेल खाली येतील, कारण की विनायक यांच्याकडनं चुकी होणार नाही आहे, कारण की विनायक अष्टपैलू खेळाडू आहेत आणि ते चालू झालेली आहे की मुंबईमध्ये एवढी मोठी स्पर्धा स्वरूपात दाखवली जाते. विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि विकेट्स इथे प्राप्त झालेली आहे. विकेट क्रमांक 2 जर पाहिलं नाही आहे, कारण की विनायक संकेत आणि प्रदीप पण आउट झाला. संकेत आणि प्रदीपची खेळी इथं समाप्त झालेली आहे. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू हाताळताना विशालला आपण पाहतोय. डाऊन द ऑफ साईड ठेवण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगत इथे पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा समोरच्या दिशेने ऑन द कार्पेट विनायक मात्र बॉलवरती जोरात येतील, फेकी करतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कोण ट्रॉफी जिंकणार ही अंतिम विजयाची, कोण रोख रुपये 21,000 पारितोषिक मिळवणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल जर पाहिला डाऊन द लेग साईड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फंबल झाले आणि इथे पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते पणुंद्रे या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक पाहिलं 2 ची देखील इथे समाप्ती झालेली आहे. षटक क्रमांक 3 साठी पाहूया. कर्णधार कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल देणार आणि महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी त्याही खेळाडूला संधी देणार आहेत. महत्वाचा सामना पाहायला मिळतो आमच्या प्रेक्षकांना. अंतिम दिवस, अंतिम सामना, अंतिम वेळेत आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना पाहायला मिळतो. थोड्याच वेळात हळूहळू प्रमुख पाहुण्यांची इथं उपस्थिती पाहायला भेटेल आणि गोलंदाजीसाठी विकास दाखल झालेत. महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी निर्णायक षटक आहे, तिसरा षटक आहे. पुन्हा बॉल जर पाहिला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, खेळाडू झेल खाली येतील, फंबल झाले, झेल बाद झालेत, विकेटचा पतन, विकेट क्रमांक 3 आउट झालेत. महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी टीम मीटिंग घेऊ नका, लवकर सामन्याची सुरुवात करा, कारण की टीम कव्हरच्या डोक्यावर मारण्यासाठी आपल्याला थोड्याच वेळात प्रॉब्लेम होईल. अंधार पडला तर बॉल आपल्याला दिसणार नाही याची देखील आपण दखल घ्या. तेरा ही धावसंख्या पाहायला मिळते. उर्वरित शेवटचं षटक. पुन्हा एकदा बॉल पाहिला तर नो बॉल पंचांनी घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव तर धाव पाहायला मिळते. पुन्हा फ्री हिट देखील दर्शवली जाते. इथं फ्री हिटचा बॉल असेल, कॅच आउट दिला जाणार नाहीये, बोल्ड आउट दिला जाणार नाहीये, फक्त रनआउट आपल्याला दिलं जाईल. परंतु या बॉलचा कशा प्रकारे वापर केला जातो ते देखील आपण पाहूया. फ्री हिटचा बॉल होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय. विशाल गोलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाज आपल्याला विकास पाहायला मिळत आहेत. आपल्या सर्वांचे लाडके साईतला माणूस ज्याला असं संबोधिलं जातं, अशा आपल्या विभागातील समाजसेवक निलेशजी मानकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई, रवळनाथ स्पोर्ट्स क्लब खेडे आणि चॅम्पियन स्पोर्ट्स खेडे यांच्यातर्फे त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर माजी विभाग वार्ड अध्यक्ष संदीपजी गुरव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. आपण पुन्हा जाऊया सामन्याकडे. फुल टॉस वसूल केलाय. बॉलला पाठवलं खूपच लांब 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 सीमारेषा पार आलाय. एक दर्जेदार खेडे ग्रामस्थ मंडळ कोल्हापूर तांबडा रस्ता आणि पांढरा रस्ता षटकार पाहायला मिळतो. 6 धावा इथे पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली 6 ने पुढे सरकून जाऊन पोहोचते, ती म्हणजे 22 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळताना पाहतोय. कधी जर पाहिलं तुमच्या बाजून निर्णय लागतोय तर कधी क्षेत्ररक्षण करण्याच्या बाजून निर्णय लागतोय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. महत्वाचं षटक आहे, अंतिम षटक, अंतिम सामना आणि हळूहळू आता प्रमुख पाहुण्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या दक्षिण मध्य मुंबई मधील लोकप्रिय बॉल किती उरले
शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल पाहायला मिळतोय आणि हा पहिल्या इनिंग मधील अंतिम बॉल मध्ये पाहूया पुन्हा एकदा झेलबाद अप्रतिम झेल घेतली जाते 22 धावा धावफलकावरती जोडले टीम पणुंद्रे संघाच्या येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये टीम आरळगुंडी या संघाला 23 धावांचा पाठलाग करायचा आहे तोपर्यंत जाऊया प्रमुख पाहुण्यांची हळूहळू इथे उपस्थिती पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या विभागातील समाजसेवक ज्याला साईतला माणूस असं संबोधित जातं आपल्या सर्वांचे लाडके निलेशजी मानकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर माजी वार्ड अध्यक्ष संदीपजी गुरव यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आमचे सहकारी किशोर भंडारी यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सकलमाडा समाज डिलावड मुंबईचे आमचे मावळे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो नवीन वर्षामध्ये या कोल्हापूरला एकत्र आणण्यासाठी एखादं माध्यम असावं असं या खेडे ग्रामस्थवाल्यांनी मानस केला आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं क्रिकेट सामन्याचं आयोजन केलं यातून कोल्हापूरवासियांना एकत्र करणे आणि आपला एकोपा जपणे हा उद्देश ठेवून क्रिकेट हे फक्त निमित्त आहे आपण सगळे एकत्र येणे आणि बंधुभावाने एकत्र राहणे हा त्याचा मागचा उद्देश आणि हा उद्देश सफल होताना आज आपल्याला दिसतोय या वर्ष 2026 मध्ये आपल्याला सर्वांना कसं बांधून ठेवता येईल याकरता या क्रिकेट सामन्याचं आयोजन केलेलं आहे आणि रंगतदार सामना हा अंतिम सामना या ठिकाणी रंगत घेताना दिसतोय आपण याचा आस्वाद घेताय मी पुढील संबोधन कॉमेंटेटरना प्रस्तावित करतो चला मेगा फायनलला पण सुरुवात करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमच्या विनंतीच मान देऊन सन्माननीय डॉक्टर निलेशजी मानकर साहेब चाळीतला माणूस म्हणून ज्यांची ओळख आमच्या मुंबई करिरोड लोअर परळ वरळी विधानसभेत आम्ही पाहिली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिले असे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय डॉक्टर निलेशजी मानकर साहेब यांचं इथं आगमन झालंय त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे संदीपजी गुरव माजी वार्ड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळतं मी उपस्थित सर्व उपस्थित मान्यवरांचं त्याचबरोबर सन्माननीय संदीपजी खवरे दादा महामंत्री भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 199 यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते त्याचबरोबर आमचे किशोर दादा भंडारी यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो खेडे ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं आणि सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे पहिल्या बॉलवरती पहिला चौकार पाहायला मिळतोय 24 धावांचा पाठलाग करायचा येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल टीम आरळगुंडी या संघाला मेगा फायनल मेगा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया पुन्हा मैदानाकडे एक महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी आणि मेगा फायनलच्या सामन्याला आणि या मेगा फायनलचं समालोचन आपण करूया बरोबर आमच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण स्पर्धेकडे आपण जातोय अंतिम दिवस पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड बॉल टाकल्या पंच आमच्याकडे वरती संध्याकाळच्या सत्रामध्ये बबलू टायटॅनिक पोस्ट देतील आणि वाईड बॉल घोषित करतील एक अतिरिक्त धाव आमच्या धावफलकावरती जोडली जाते धावसंख्या 1 ने पुढे सरकून पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल झालेत गोलंदाज जर पाहिले विकास पाहायला मिळते टीम पणुंद्रे संघाकडनं गोलंदाजी करताना आपण पाहतोय पुन्हा खूपच लांब टाकलेला बॉल हवेमध्ये खेळाडू येतील वन बाउन्स बॉल जाईल अजून एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फेकून दिले सरळ दंडन 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 करत चौकाराच्या दिशेने आल्या 4 धावा चौकार पाहायला मिळतोय 4 धाव्याने धावसंख्या जर पाहिली टीम आरळगुंडी या संघाची जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती 2 बॉलचा खेळ झालाय अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे मेगा फायनल 2026 चा मानकरी कोण ठरणार कोण रोख रुपये 21,011 रुपयाचं पारितोषिक पटकावणार येणाऱ्या काही 5 मिनिटातच आपल्याला पाहायला मिळणार आहे समस्त कोल्हापूरकरांचे मी विशेष आभार व्यक्त करतो संध्याकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण आमची प्रेक्षक गॅलरी भरून निघालेली आहे संपूर्ण गावामध्ये आता टीव्ही ऑन झालेत मोबाईल ऑन झाले कारण की प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते आणि या मेगा फायनल जर पाहिली ASC YouTube लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण मुंबई महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही प्रसारित केली जाते आणि याचा संपूर्ण आनंद आमचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्पर्धक आमचे आजी माजी गाववाले सर्व या स्पर्धेचा आनंद घेत आहेत धावसंख्येत बदल होताना पाहतो धावसंख्या पाहिली तर 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे 3 चेंडूंचा खेळ झालाय अजूनही 14 धावांचा पाठलाग करायचा आहे येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये पुन्हा एकदा विनायक पाटील यांच्या बॅट मधून अप्रतिम दर्जेदार लांब 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 लांब
चौकार पाहायला मिळतोय. वन बाउन्स गेला मित्रांनो. फ्लड लाईट देखील ऑन झालेत या संध्याकाळच्या सत्रामध्ये. धावसंख्येत बदल होताना पाहतोय. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. अजूनही बॉल जर पाहिले 14 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अजूनही 10 धावांची आवश्यकता. पहिली आघाडीची विस्फोटक जोडी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे विनायक आणि विशाल हे दोन आघाडीचे बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 24 धावांवरती थांबवलं. 23 धावा झाल्या होत्या. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथं विनायक आणि विशालची विस्फोटक जोडी आपल्याला अरळगुंडी संघाकडून पाहायला मिळते. पुन्हा चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरिजन मध्ये फक्त दिशा दिली. खेळाडू आहेत, पळतील, बॉल पकडतील. तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. काय फलंदाजी केली जाते. प्रत्येक षटकात प्रत्येक फटका जर पाहिला तर डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक महागडं षटक पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली 12 या धावसंख्येवरती पोहोचली टीम अरळगुंडी या संघाची. 16 झाले, माफ करा, 16 ही धावसंख्या पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चुकीची फलंदाजी पाहायला मिळते. अपील केलं जाते, लाऊड अपील केलं जाते. पंच जर पाहिले स्टेट अंपायरच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र भागवण पाहायला मिळतात. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये समीर देसाई पाहायला मिळत आहेत. दोन्ही पंच अंतिम सामन्यामध्ये पंच म्हणून महत्वाची कामगिरी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. विजयासाठी पाहूया 2026चा मानकरी कोण ठरणार. ही भव्य दिव्य ट्रॉफी कोण आपल्या गावी घेऊन जाणार हे देखील आपल्याला पाहावे लागेल. माफ करा, 12 चेंडूंनी 8 धावांची आवश्यकता आहे. माफ करा. बारा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पाहूया या षटकामध्ये हा सामना पूर्ण होतो का. अंतिम विजेता कोण ठरणार. पूल केले बॉलला. बॉल हवेमध्ये आहे. बॉल जाईल पुन्हा घोषांक धावसंख्येमध्ये जाईल. एक अतिरिक्त माफ करा, एक घोषांक धावसंख्येमध्ये एक डिक्लेअर झोन मधली धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 17 ही धावसंख्या पाहायला मिळते. येणारे 11 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 2026 एक महत्वपूर्ण स्पर्धा, कोल्हापूरकरांच्या आवडीची स्पर्धा, पर्व दुसरं. खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांनी पुरस्कृत केलेली ही भव्य दिव्य दर्जेदार क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये दक्षिण मध्य मुंबईमधील लोकप्रिय मैदान आमचं समजलं जातं ते म्हणजे करवड विभागातील. इथे देखील पुन्हा चांगला फटका. खेळाडू येतील आणि अप्रतिम झेल पकडला जातोय. टाळ्या झाल्या पाहिजे, शिट्ट्या वाजल्या पाहिजे तर आमचे कोल्हापूरचे खेळाडू कसले. मुंबईमधील लोकप्रिय आवाज दिला जातोय कारण की सामना जर पाहिला आता येणारे 10 चेंडू अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. चांगला खेळाडू संघ आपण 18 चेंडूंमध्ये 14 धावा करू दिल्या नव्हत्या. अशीच काहीतरी डोक्यामध्ये स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल की आम्ही आता 10 चेंडूंमध्ये या 7 धावा करू देणार नाहीये. कारण की येणाऱ्या मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की महत्वपूर्ण सामना चालू होता. शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची आवश्यकता असताना चांगली गोलंदाजी हाताळली गेली. पुन्हा एकदा पूल केल्या बॉलला. डाऊन द लेग साइड बॉल जाईल. घोषांक धावसंख्येमध्ये जातो का. बॉल पुन्हा खाली आलाय. पुन्हा एकेरी धाव पाहायला मिळते. येणारे 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. 18 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. भारतीय संघाचे माजी कर्णधार रण मशीन म्हणून ओळखले जाणारे विराट कोहली यांच्या जर्सी क्रमांक 18 ची आठवण करून देणारी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुन्हा बॅकफुटवरती आले हलक्या हाताने मात्र समोरच्या दिशेने दिशा दिली आहे. बॉलवरती खेळाडू जातील, बॉल पकडतील आणि एकेरी धाव धावफलकावरती पाहायला मिळेल. येणारे अजूनही पाहिले 8 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता असेल. दुसऱ्या षटकातील शेवटचे उर्वरित 2 बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण 2 बॉल असतील. डॉट बॉल जर निघाले तर मॅच मध्ये रंगत पाहायला भेटेल. पुन्हा बॅकफुट येऊन हलक्या हाताने मात्र बॉलला दिशा दिली. बॉल मैदानामध्ये ट्रायबल होईल. डाऊन द लेग साइड वरनं डीप वरनं खेळाडू बॉलवरती येत आहेत. बॉल पकडतील आणि एकेरी धाव पाहायला मिळेल. त्याचबरोबर आमच्या सर्वांचे लाडके दयानंद दादा पालकर खेडे ग्रामस्थ मंडळाचे मुंबई मंडळ अध्यक्ष यांचं देखील इथं आगमन झालंय. दादा तुझं देखील हार्दिक स्वागत असेल. दयानंद पालकर पहिल्या पिरियडचा क्रमांक 11 मध्ये स्थानिक होते परंतु काही आमच्या रिडेव्हलपमुळे ते वरळी येथे
राहण्यासाठी गेलेत, परंतु ह्या स्पर्धेनिमित्त खेडेगाव मुंबई मंडळाचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि त्या स्पर्धेनिमित्त ते देखील इथे दाखल झालेत. दादा तुझं हार्दिक स्वागत असेल. मेगा फायनलचा अंतिम सामना आपण पाहतोय. दोन षटकांचा सामना पूर्ण झालाय. विजयासाठी 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल. पहिले 2 बॉल मॅन्डेटरी खूप महत्वाचे असतील. 2 बॉल जर डॉट बॉल आले तर मॅचची रंगत आपल्याला पाहायला मिळेल. काय होणार, कोण जिंकणार, 2026 ची ट्रॉफी कुठे जाणार, पणुंद्रेमध्ये जाणार की आरळगुंडीमध्ये जाणार. मेहनत दोन्ही संघांनी केलेली आहे, कारण की तृतीय क्रमांक प्राप्त झालाय तो म्हणजे संघ कारण की तृतीय क्रमांक प्राप्त केला तो म्हणजे मडलगे संघ. या संघाचं देखील विशेष कौतुक असेल. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. बरेचसे संघ आपण पाहिले मुंबईमधील, ग्रामीणमधील, त्यांनी चांगला खेळ केला. चला वेळ घेऊ नका. अंपायर्स बाजून विनंती असेल गोलंदाजाला पण गोलंदाजी करण्यासाठी लगेचच पाचारण करायचंय, कारण की येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. बरेचसे प्रमुख पाहुणे अजून येणं बाकी आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम आपण पूर्ण करणार आहोत. हलक्या हाताने मात्र फक्त दिशा दिली. पॉइंटवरती खेळाडू आहेत, बॉलवरती येतील, पकडतील. तत्पूर्वी जर पाहिलं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न विनायक पाटील रुपये 21,011चा मानकरी ठरलाय. एक अटीतटीच्या सामन्यामध्ये त्यांनी अंतिम विजेतेपद मिळवलं. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. उपविजेता संघ पणुंद्रे संघ आपलं देखील विशेष कौतुक केलं जाईल. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण अप्रतिम खेळ साजरा केला त्याबद्दल आपलं विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. संपूर्ण संघ त्यांचा देखील विशेष आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काही वेळातच आपण जाऊया मुख्य व्यासपीठाजवळ. सर्व 6 संघांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत, त्यांना पारितोषिक देणार आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेतील विजेता, उपविजेता आणि तृतीय क्रमांक त्यांचा विशेष सन्मान करणार आहोत उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज मालिकावीर यांना विशेष पारितोषिक आपण देणार आहोत. स्मार्ट वॉच आहे तिघांसाठी. त्याचबरोबर पारितोषिक आहे, हे पारितोषिक देऊन आपण त्यांचा विशेष सन्मान करणार आहोत. विशेष अजूनही मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे मुख्य व्यासपीठावरती. थोड्याच वेळात आपण जाऊया या अंतिम फेरीत झालेल्या विजेत्या, उपविजेत्या आणि सर्व संघांचा सन्मान करण्यासाठी. तोपर्यंत मी देखील थांबतो. धन्यवाद. त्याचबरोबर मसल केअर यांच्याकडनं देखील मालिका वीरसाठी बूस्टर बॉक्स दिला जाईल. तसेच व्हाईट बॉल पंचांनी जिम बॅग संदीप दादा खवरे महामंडळ भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक 190 गिफ्ट हॅम्पर देऊन त्याही संघाचा सन्मान केला जाईल. सर्व संघांना विनंती असेल बॉल खाली 6 संघ आपण मुख्य व्यासपीठाजवळ यायचं. प्लीज थोडी घाई करा की मुंबईमध्ये एवढी मोठी स्पर्धा लाईव्ह स्वरूपात दाखवली जाते. बॉल हवेमध्ये 6 संघांना विनंती असेल 6 संघांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे मुख्य व्यासपीठावरती. एक महत्वाची स्पर्धा आपण पाहिलं तो पूर्ण षटक हाताळण्यासाठी निर्णायक षटक आहे, तिसरा षटक आहे. पुन्हा बॉल जर पाहिला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, खेळाडू झेल खाली येतील, फंबल झाले, झेल बाद झाले, विकेटचा पत्ता देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. आपण पुन्हा जाऊया सामन्याकडे. फुल टॉस बॉल, फुल टॉस वसूल केलाय. बॉल पाठवलं खूपच लांब 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 लांब. शेवटचा बॉल पाहायला मिळतोय आणि हा पहिल्या इनिंग मधील अंतिम बॉल मध्ये पाहूया. त्याचबरोबर जर पाहिलं स्पर्धेच्या माध्यमातून को स्पॉन्सर या स्पर्धेचे पाहिले तर मसल केअर टीम संपूर्ण इथे दाखल झालेली आहे. त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर जर पाहिलं संपूर्ण विजेता आणि उपविजेता संघातील खेळाडूंना मिळते. त्याचबरोबर जिम बॅग देऊन त्या सर्व खेळाडूंचा आपण सन्मान करणार आहोत. या संपूर्ण मिळते टीम पणुंद्रे संघाकडे मसल केअरचे सर्व ओनर जर पाहिलं अक्रम खान हेड सेल्स मॅनेजर आपल्याला पाहायला मिळतात, माफ करा. आणि त्याचबरोबर सेल्स जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 14 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रोटीन हेड मॅनेजर आहेत विनायक पाटील सार्थक हे देखील इथे उपस्थित आहेत. त्या सर्व दोघांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. तुमच्या दोघांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती जायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं. इकडच्या चेअर जे असतील त्यात आपल्याला मुख्य व्यासपीठावरती लावायचे, कारण की प्रमुख पाहुण्याची थोड्याच वेळ तिथे उपस्थिती पाहायला मिळेल. पुन्हा चांगला फटका, खेळाडू येतील आणि अप्रतिम झेल पकडला जातोय. टाळ्या झाल्या अशीच काहीतरी
त्याचबरोबर आपण पाहिलं या मुख्य व्यासपीठावरती आमच्या सर्वांचे लाडके ज्यांना ॲम्ब्युलन्स सम्राट ओळखलं जातं, शाखा क्रमांक 199चे शाखा प्रमुख सन्माननीय गोपाळभाऊ खाडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे, यांचं देखील इथं आगमन होताना आपण पाहतोय. गोपाळदादा, तुझं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्या विद्यमाने ही पुरस्कृत केलेली सलग 2 दिवस स्पर्धा. कारण की सध्या जर पाहिलं मुंबईमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि त्यातून सर्व जे आमचे उपस्थित मान्यवर आहेत कुठेतरी बिझी शेड्यूलमध्ये आहेत, वेळ नाहीये, परंतु वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेत. मला माहिती आहे इलेक्शन चालू आहे, सध्या इलेक्शनचेच वारे मी सांगितलं, वारे सध्या मुंबईमध्ये वाहत आहेत, त्यातून तुम्ही वेळ काढलाय. कारण की प्रत्येक जण प्रचारामध्ये व्यस्त आहेत, कोणाला वेळ नाहीये, परंतु त्यातून तुम्ही इथे उपस्थित राहिला त्याबद्दल विशेषतः खेडे ग्रामस्थ मंडळ मुंबई, रवळनाथ स्पोर्ट्स खेडे आणि चॅम्पियन स्पोर्ट्स खेडे यांच्या वतीनं, संपूर्ण कोल्हापूरकरांच्या वतीनं आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सहा संघांना विनंती करतो की आपण लाईनअप करा. आपल्याला शिस्त का असते हे आमच्या कोल्हापूरकरांकडून आम्ही नेहमीच पाहिलंय. साही संघ जे आहेत त्यांनी लाईनअप करा. विजेता, उपविजेता, तृतीय क्रमांक, चतुर्थ, पाचवा, सहावा या सर्वांचा आपण सन्मान करणार आहोत. चला, विनंती असेल साही संघ लाईनअप करायचं आहे, विनंती असेल आपल्याला. पण ते